ऑटॉनॉमी हे स्वतःला असलेलं व्यक्ती स्वातंत्र्य ही खूप महत्वाची गोष्ट. आपल्याला असं वाटतं की ती खूप उशिरा निर्माण होते आणि मग कधीपर्यंत आपण असं म्हणत राहणार की त्यांना काही कळत नाही. कुठलं वय असं येणार ज्याच्या पुढे त्यांना कळायला लागेल आणि मग ते जेव्हा हे व्हिडिओज बघतील त्यावेळेला त्यांचं मत काय होईल. तुम्ही कोणत्याही एका व्यक्तीला किंवा एका स्टेक होल्डरला त्याच्यामध्ये कारणीभूत मानू नाही शकत. जर सुधा मूर्तींनी हे बोलणं केलेलं आहे तर याचा अर्थ हाही होतो की आता हळूहळू त्याच्यावरती जे लीगल गोष्टी होणं गरजेचं आहे. नमस्कार, महा MTB मध्ये आपलं स्वागत. मी तृप्ती पारसनीस आणि माझ्याबरोबर कॅमेरावरती आहेत साक्षात सावंत आणि प्रथमेश राणे. राज्यसभा खासदार सुधा मूर्ती यांनी नुकतीच मागणी केली आहे की लहान मुलांचा सोशल मीडियावरचा वापर बंद करा, त्यांना इन्फ्लुएन्सर बनवणं बंद करा. हे करण्यामागचं कारण काय असावं? यामागे मुलांची आणि पालकांची मानसिकता नक्की काय आहे? मुलं हे केवळ पैसे मिळवण्याचं साधन झालंय का? असे अनेक प्रश्न सध्या सगळ्यांना भेडसावत आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याबरोबर बहार वेलबिंगच्या चाइल्ड काउन्सिलर मुक्ता जोशी आहेत. मुक्ता जोशी या स्वतः चाइल्ड काउन्सिलर म्हणून गेले अनेक वर्ष काम करून लहान मुलांनाच नव्हे तर 9 वर्षापुढील मुलांना सक्षम बनवणं हे त्यांचं काम आहे. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मुलांची आणि पालकांची मानसिकता आणि त्यात होणारे बदल. मुक्ता मॅम, तुमचं महा MTB मध्ये मनापासून स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू. प्रश्न बघायला गेला तर तसा नाजूक आहे, कारण सोशल मीडियाचा वावर हा खूप मोठा दिसतोय, पण या वावरामध्ये आता पालकांपेक्षा मुलांचा वावर जास्ती दिसतोय. सगळी मुलं हसताना खेळताना दिसायला खूप छान वाटतं, पण ह्याचे दूरगामी परिणाम मात्र नक्कीच घातक असतील असं वाटतं. तर आपण सुरुवातच अशी करूयात की सुधा मूर्तींनी ही अशी मागणी करण्याचं कारण काय असावं? आता मला जितकं वाटतं त्यानुसार ना, हे बघा, आपल्या प्रत्येकाच्या हातात सतत फोन असतो आणि हातात फोन नसला की कसं तरी होणं हे आपल्यासाठी एकदम नॉर्मल आहे. बरोबर. राईट. आता जी जनरेशन ज्यांच्याकडे सुरुवातीपासून फोन आलेला आहे, अगदी माझ्याकडेही माझ्या शाळेपासून फोन होता आणि माझी आणि माझ्या थोडी अलीकडची जनरेशनच आता त्यांना मुलं होत आहेत, ते पेरेंट्स होत आहेत. आणि मला वाटतं की ती एक जी सवय आहे ना, सतत हातात फोन असणं आणि कुठलीही छान गोष्ट दिसली आपल्याला, काहीतरी इंटरेस्टिंग दिसलं तर पहिली रिॲक्शन साधारण आपली ही असते की फोन काढा आणि व्हिडिओ करा. आणि मला वाटतं की लहान मूल हे तर म्हणजे फारच इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि ती जर सतत समोर दिसत राहिली तर मला असं वाटतं की कधीही फोन हातात येणं हे साहजिकच आहे. बरोबर. पण मला हे त्याच्यातनं लक्षात आलंय की मुलं ह्याच्यापेक्षा जास्त तो पेरेंट्स ह्याच्यावरतीचा तो मुद्दा आहे, आई वडील ह्याच्यावरतीचा तो मुद्दा आहे. आणि आत्ता ही अशी घडी आलेली आहे, आत्ता त्यांना असं का बोलावंसं वाटलं असेल असं मला वाटतं की ते जास्त वाढलंय. जसं मी म्हटलं की आमच्या जनरेशनमुळे ते जास्त वाढलंय किंवा आमच्या अलीकडच्या जनरेशनमुळे. त्याच्या आधी तेवढं कधीच फोन किंवा सोशल मीडिया हे साधन एवढं प्रचलित नसल्या कारणामुळे मला असं वाटतं की ते घडत असणार आहे आणि त्याचा तो महत्वाचा मुद्दा आहे की सुधा मूर्तींना कदाचित आत्ता असं बोलावंसं वाटलं असेल. आणि एकूणातच त्याच्या संदर्भातली चर्चा ही सध्या वाढत चाललेली आहे. AI आल्यामुळे एकूणात चाइल्ड अब्यूज आणि त्याच्या थ्रू होणारा, इंटरनेटच्या थ्रू होणारा चाइल्ड अब्यूज, ह्या सगळ्या गोष्टीही बऱ्याच वाढत गेलेल्या आहेत. आत्ता जी मुलं, म्हणजे ज्या मुलांचे लहानपणी फोटो काढले गेले, इंस्टाग्रामवर टाकले गेले, सोशल मीडियावर टाकले गेले, अशी मुलं आता मोठी झाली आहेत आणि ती मुलं आता त्याच्याबद्दल बोलतायत की आमचे अनुभव काय होते, कशा पद्धतीने आता आम्हाला काय वाटतं जेव्हा आम्ही स्वतःचे पूर्वीचे फोटो बघतो, जे आमच्या, आणि कधी कधी ते खूप एम्बॅरेसिंग असतात त्यांच्यासाठी सुद्धा ना. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तीही एक महत्वाची गोष्ट असू शकते की कोणीतरी असं बोलणारं आता स्वतः अनुभव घेतलेलं कोणीतरी आता बोलणारं यायला लागलेलं आहे आपल्या सोसायटीमध्ये आणि त्या कारणाने मला वाटतं की आत्ता हा महत्वाचा खूप मुद्दा ठरलेला असू शकतो. बरोबर. कारण सुधा मूर्तींच्या वयाचं जे गणित जे आहे ते आणि आपल्या सर्वसामान्य, कारण त्यांच्या काळी फोन हा केवळ एक बोलण्याचं साधन होतं आणि आता आपल्यासाठी फोन हे जगण्याचं साधन झालंय. त्यामुळे त्यांनी कदाचित हा मुद्दा मांडला. आता आपण येऊया थोडंसं मानसशास्त्राकडे. जेव्हा मुलं सोशल मीडियावरती येतात, लहान मुलांना तर सोशल मीडिया माहिती नाहीये, पण पालकांना मात्र आपलं मूल कितीही सुंदर असेल ते त्याला सोशल मीडियावर टाकायचं अगदी खूप मनापासून होतं आणि ते लगेच टाकतातही. अगदी मूल दुडू धावायला लागल्यापासून, त्यांनी केळं खाल्लं पासून सगळ्या गोष्टी आता सोशल मीडियावरती आहेत.
ह्याच्या मागे पालकांची मानसिकता नक्की काय असू शकते आणि मुलांची मानसिकता काय असते जेव्हा ते मोठं होऊन हे बघतात तेव्हा? मला असं वाटतं 2 प्रकारे, म्हणजे ह्याची 2 मला पैलू वाटतात हां. पहिला पैलू असा आहे जे पालक फक्त काहीतरी छान दिसतंय म्हणून ते सोशल मीडियावर टाकतात. बरं. आणि दुसरा पैलू असा आहे की काहीतरी शिकवायचंय किंवा काहीतरी त्याच्याबद्दलचं सांगायचंय ह्याच्यासाठी ते सोशल मीडियावर बरं. टाकतात. म्हणजे मी आता दुसऱ्या मुद्द्याला आधी धरून सुरुवातीला बोलते आणि मग आपण पहिल्या मुद्द्याकडे येऊया. अ, अनेकदा मी असे व्हिडिओज बघते ज्याच्यामध्ये चाइल्ड सायकॉलॉजीवरती सांगण्यासाठी म्हणून, नॉलेज उपलब्ध करण्यासाठी म्हणून अनेक पालक त्याच्यावरती सोशल मीडियावरती आपल्या मुलांचे व्हिडिओ टाकत असतात. अनेक सायकॉलॉजिस्ट जे आहेत ते सुद्धा, चाइल्ड सायकॉलॉजिस्ट स्पेशली किंवा डेव्हलपमेंटल सायकॉलॉजिस्ट, तुम्ही बघायला गेलात तर त्यांनी ना स्वतःच्या मुलांवरती भरपूर एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत. ओके. अगदी अनेक वर्षांपासनं. बरं. आणि त्याच्यातनं असं लक्षात येतं, कारण ते रेडिली अवेलेबल असतात ना, म्हणजे Correct. मुलांना कुठल्या तरी एक्सपेरिमेंटसाठी घेऊन येणं ही खूप मोठी कष्टाची गोष्ट असते. आणि मग रिसर्च कसा करायचा, तर ते स्वतःच्या मुलांवरती करायचा, बरं. असं म्हणून ते युजली चालतं. आता असं झालंय की पूर्वी तो रिसर्च फक्त लिखाणातनं किंवा बोलण्यातनं, रेडिओमधनं समोर यायचा. ओके. आता ती जी रिसर्चची पद्धत आहे ती लोकांसमोर आणण्यासाठी म्हणून सोशल मीडिया हे खूपच सोपं साधन झालेलं आहे. ओके. अगदी बिग बँग थिअरी नावाची सिरीज आहे इंग्लिश, आणि त्याच्यामध्ये तो जो एक व्यक्ती असतो त्या सिरीजमध्ये, लेनर्ड म्हणून, त्याची आई ही सायकॉलॉजिस्ट असते आणि ती त्याच्यावरती इतके एक्सपेरिमेंट्स करते की पुढे जाऊन त्याचं असं होतं की त्याला इतकं एम्बॅरेसिंग वाटायला लागतं. ओके. आणि आता मी ह्याच्याकडे येईन की हा दुसरा पैलू झाला. पण पहिला पैलू आहे की साधारण आपल्याला जे व्हिडिओज दिसतात ते मुलं किती क्यूट आहेत, किती गोड खरंय. आहेत, छान आहेत, माझं मुलाने बघा किती काय काय छान केलं, ह्या सगळ्या गोष्टी शेअर करण्यासाठी असतं. आता त्याच्यात ना एक कल्चरचा पण भाग असतो. म्हणजे इंडिव्हिज्युअलिझम आपण जर वेस्टकडचं जर बघायला गेलं, पश्चिमेतल्या सगळ्या देशांकडे साधारण इंडिव्हिज्युअलिस्टिक कल्चर आहे. अशा ठिकाणी जे शेअरिंग होतं ते तिथे ना खूप स्वतःची प्रायव्हसी आणि ऑटॉनॉमी ह्याच्यावरती, स्वातंत्र्य ह्याच्यावरती खूप भर दिला जातो. आपल्या कलेक्टिव्हिस्टिक कल्चरमध्ये असं, म्हणजे ईस्टकडे, साधारण पूर्वेकडे कलेक्टिव्हिस्टिक कल्चर दिसून येतं. आणि त्याच्यामध्ये साधारण असं असतं की आपल्या मुलांना, म्हणजे आपण कधीही जाऊन कोणतं बाळ दिसलं तर त्याचे गाल ओढू शकतो. अगदी खरं. ही कल्चरचा भाग आहे, हे आपल्याकडे ऍक्सेप्ट केलं जातं. बरोबर. बाहेरच्या देशांमध्ये, पश्चिमेतल्या देशांकडे ते तेवढं ऍक्सेप्टही नाही केलं जात. तर मला असं वाटतं की हाही एक बघण्यासारखा दृष्टिकोन आहे की आपल्याकडे हे बोलावंसं का वाटलं, आणखी त्याच्यावरती भाष्य करणं का गरजेचं आहे, कारण लोकांशी शेअर करणं आपल्या मुलाबद्दल हे खूप नॉर्मल समजलं जातं. जर तुम्ही तिकडच्या जगामध्ये बघितलं तर तिकडे ते एवढं नॉर्मल समजलं नाही जात. याचा अर्थ मी असं नाही म्हणत आहे, आणि माझ्याकडे हा डेटा नाहीये की आपल्या इथे जास्त मुलांचे व्हिडिओ काढले जातात किंवा ओके. तिथे कमी मुलांचे काढले जातात. पण हाही एक, मला वाटतं, भारताच्या अनुषंगाने बघायला गेलं तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर. तर हे दुसरी मला अशी बाजू वाटते. तिसरी बाजू मला पालकांच्या हिशोबाने अशी वाटते की फक्त स्वतःच्या मुलांचा आनंद, आपल्याला जो मिळणारा आनंद आहे तो शेअर करण्यासाठी, लोकांना त्यात सामावून घेण्यासाठी म्हणून हे शेअरिंग केलं जातंय, की खरंच त्याच्यातनं पुढे त्यांना काही आर्थिक बेनिफिट हवे आहेत का, हाही त्यातला एक मुद्दा बरोबर. आहेच. पण अनेकदा म्हणजे मला हेही लक्षात येतं की त्यांना ना माहीतही नसतं की याचे परिणाम पुढे काय होऊ शकतात. बरोबर. अगदी आपण साध्या मनाने ह्याच्या कुठल्याही आपल्या काय म्हणतात, वेगळे आपल्यात विचार नसतात, त्यात आपण मज्जा म्हणून ते टाकून देतो. पण बरोबर. त्याचं पुढे काय होतं ह्याचं नॉलेज जरी नसलं ना तरीही त्याच्यावरती फरक पडतो. बरोबर. तुम्ही आता जे म्हणताय की पालकांनी कुठलाही विचार न करता व्हिडिओ टाकल्यानंतर तो तर त्यांनी स्वच्छ मनाने टाकलेला आहे. पण आता प्रश्न येतो की ह्याचे दूरगामी परिणाम, मग ते विद्रूप असतात, विघातक असतात की सकारात्मक असतात? म्हणजे तुम्हाला एक सायकोलॉजिकल विचार करताना तुम्ही कशा पद्धतीनं ह्याचा विचार करता की मुलांवरती ह्याचे कसे परिणाम होऊ शकतील, हे तुम्ही साधारण कसा विचार करता? मला ना थोडी याला थिअरीची बॅकग्राऊंड द्यायला आवडेल इकडे, थोडीफार. काय असतं, आपले लहानपणापासून, म्हणजे अगदी आपण 1-2 वर्षांचे असल्यापासूनच ना आपल्याला थोडं स्वातंत्र्याची इच्छा असते. एक एरिक्सन नावाचा सायकॉलॉजिस्ट आहे ज्याने असं सांगितलंय, त्याचे अनेक स्टेजेस आहेत डेव्हलपमेंट
डेव्हलपमेंटच्या. त्याच्यात त्यांनी पहिली डेव्हलपमेंटची स्टेज अशी सांगितली आहे की ऑटॉनॉमी वर्सेस गिल्ट आणि शेम. ओके. ऑटॉनॉमी हे स्वतःला असलेलं व्यक्ती स्वातंत्र्य ही खूप महत्वाची गोष्ट. आपल्याला असं वाटतं की ती खूप उशिरा निर्माण होते माणसामध्ये, पण ती अगदी तुमच्या जन्मापासूनच तुमच्यासाठी ती गरज ही निर्माण झालेली ओके. असते. आता असं आहे की लहान मुलं ही कन्सेंट नाही देऊ शकत, बरोबर. कुठल्याही गोष्टीसाठी जर आपल्याला कन्सेंट काही कुठेही स्वतःला सोशल मीडियावर समोर यायचं असेल तर त्याच्यासाठी कन्सेंट लागतो. बरोबर. ते द्यायला सक्षम नाहीयेत त्यावेळेला. आणि त्याच्याने असं होतं की तुम्ही पेरेंट्स युजली असं म्हटलं जातं की 18 वर्षाच्या खालच्या कोणासाठीही पेरेंट्सनी कन्सेंट कन्सेंट द्यावा. देणं. पण पेरेंट्सनी जेव्हा कन्सेंट स्वतःच्या मुलासाठी दिलेला असतो, मुलं नंतर मोठी होणार आहेत. आणि बरोबर. मग त्याचा त्याच्यावर काय परिणाम होणार आहे? मी तर आत्ता माझ्या हिशोबाने कन्सेंट देतेय आणि तो कन्सेंट मी ह्याच्याने देतेय का की माझ्या मुलांना आता काही कळत नाही, त्याच्यामुळे चालून जाऊ शकतं. अगदी हाही खरंय. त्याचा मागचा मुद्दा आहे. आणि मग कधीपर्यंत आपण असं म्हणत राहणार की त्यांना काही कळत नाही? कुठलं वय असं येणार ज्याच्या पुढे त्यांना कळायला लागेल आणि मग ते जेव्हा हे व्हिडिओज बघतील त्यावेळेला त्यांचं मत काय होईल? बरोबर. तेव्हा ते म्हणतील की नाहीये माझा कन्सेंट या सगळ्या गोष्टींसाठी. मग तुम्ही काय करणार आहात? कारण इंटरनेटवरली कुठलीही गोष्ट एकदा टाकली की ती परत काढता येणं शक्य नाहीये. म्हणजे ती कुठे बरोबर. ना कुठेतरी जाते. जातेच. आणि सोशल मीडियाचा मेन भाग असा आहे की जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ त्याच्यावर टाकता त्यावेळेला तुम्ही कन्सेंट देता की हा माझा व्हिडिओ आता माझा प्रायव्हेट राहणार नाही, ह्याच्यावरती आता माझे राईट्स नाहीयेत. बरोबर. हा जो एक आपण कन्सेंट देतो ना, तो सगळ्यात जास्त घातक असू शकतो. आणि एस्पेशली आता जे काय म्हणतात रिव्हर्स सर्चचं ऑप्शन आलेलं आहे किंवा इमेज सर्च म्हणतो आपण, जे बरोबर. रिव्हर्स इमेज सर्च किंवा एआयचा ऑप्शन आलेला आहे, त्याच्यावरनं तुमच्या मुलांचे चेहरे कशासाठी वापरले जाऊ शकतात याचा तुम्हाला अंदाजही येणार नाही. आणि ते चेहरे फेस रेकग्निशन असतं. ते चेहरे इतके वापरले जाऊ शकतात की त्याचा पुढे लिगलीही परिणाम होऊ शकतो. ओके. तर हा तो लिगलीचा भाग झाला. पण मुलांच्या मानसिक आरोग्यावरती काही त्याचा परिणाम होत असेल ना, बरोबर. एक गोष्ट मला अशी वाटते की आपल्या हातात सतत फोन असतो. आपण म्हणतो की आपल्या मुलांनी सतत फोन नाही पाहिला पाहिजे. पण ते होण्यासाठी पहिला मुद्दा हा आहे की बरोबर. जर तुम्ही सतत त्यांच्यासमोर कॅमेरे दाखवत राहिलायत त्यांच्या जन्मापासनं, तर कशावरनं ते फोन नाही वापरणार? हा पहिला मुद्दा आहे. अगदी खरंय. दुसरा मुद्दा असा आहे की त्यांचं जे स्वतःचं काय म्हणतात मीत्व असतं, आयडेंटिटी असते, ती कशी डेव्हलप होणार? माझी आयडेंटिटी अशी डेव्हलप होणार की अच्छा, कॅमेरासमोर जे छान दिसतंय तेच मी केलं पाहिजे आणि मी बाकीच्या गोष्टी ज्या खरं तर मुलं एक्सपेरिमेंट करतात लहान असल्यापासून ना, आणि काही एक्सपेरिमेंटमध्ये ते फसतात, काही एक्सपेरिमेंटमध्ये आता काहीतरी खाता तोंडावर सांडलं आणि काहीतरी बरोबर आहे. पूर्ण पसारा केला. या सगळ्या गोष्टी ज्या एक्सपेरिमेंट आणि डेव्हलपमेंटसाठी महत्वाच्या असतात, मग ते त्यांना असं वाटायला लागतं की अरे हे चुकीचं आहे, मला कॅमेरा नाही दाखवलं जाते, ह्याचा अर्थ हे चुकीचं आहे. जेव्हा अच्छा. कॅमेरा दाखवला जाईल ते एक रिवॉर्डची सिस्टीम असते. सोशल सायकॉलॉजीचा जो भाग आहे की मला रिवॉर्ड मिळतोय. कॅमेरा जेव्हा असतो तेव्हा माझी आई मला म्हणते की वा वा किती गोड आहे बाबा, असं कर. बरोबर. आणि कॅमेरा नसतो त्यावेळेला माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही. याचा अर्थ त्यांच्या मनात असं राहणार की अरे माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही जेव्हा कॅमेरा अच्छा. नसतो. मला जेव्हा अटेन्शन हवंय तेव्हा मी फोन असल्यावरच मला अटेन्शन मिळतं. अच्छा. असाही त्याच्या मागचा त्यांचा एक डेव्हलपमेंट होऊ शकते. म्हणजे तिथनं जेव्हा ते रोजच्या रोज फोन बघायला लागतात तेव्हापासून त्यांच्या त्या मानसिकतेवरती किंवा त्या मेंदूवरती तसा परिणाम होऊन तोच विचार मनामध्ये रुजला जातो. करेक्ट. हे आत्ता बोलत असताना तुम्ही थोडंसं लीगल हा एक शब्द वापरला. चाइल्ड इन्फ्लुएन्झर होण्यासाठी किंवा मुलांचे व्हिडिओज सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी आपल्याकडे भारतात आणि परदेशात असे काही कायदे आहेत का ज्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींवर वचक बसू शकतो? सध्या या घडीला तरी आपल्याकडच्या कायद्यांबद्दल मला तरी नाही माहिती असल्या जितकं मला माहिती आहे त्यानुसार आपल्याकडे ह्याच्याबद्दल अजूनही कायदे आलेले नाहीयेत. आपल्याकडे कायदे कशावरती आहेत? जे चाइल्ड ऍक्टर्स असतात त्यांच्यासाठी आपल्याकडे भरपूर कायदे आहेत, लिगॅलिटीज आहेत, कारण ते खूप पूर्वीपासून चालत आलेले आहे. आणि हा मुद्दा ना कायम हे इन्फ्लुएन्सर आणि चाइल्ड ऍक्टर ह्याच्यामध्ये कायम येतो. कारण चाइल्ड ऍक्टर्स हे सुद्धा मॉनिटरी त्यांना पैसे मिळतात, ते पण पालकच कन्सेंट देतात. इथे सुद्धा पैसे मिळतात, ते पण पालकच कन्सेंट देतात. बरोबर. पण मुद्दा हा आहे की लिगली त्याला जी सिक्युरिटी आहे, सेफ्टी आहे, ती चाइल्ड ऍक्टर्सना आतापर्यंत प्रोव्हाइड केलेली गेली आहे. पण
ती अजूनही इन्फ्लुएन्सर किंवा सोशल मीडिया या बाबतीमध्ये एकूणातच आपल्याकडे ना सोशल मीडियाचे लिगल रूल्स खूप असे न समजण्यासारखे आहेत किंवा बर. सामान्य माणसाला त्याच्यातलं टर्म्स अँड कंडिशन्स वाचणं, त्याच्यात कुठली आपली इन्फॉर्मेशन बाहेर जाते कुठली नाही जाते, हीच एक खूप महत्वाची गोष्ट आहे जी ओके. अजूनही आपल्याला व्यवस्थित समजलेली नाहीये एखाद्या बर. सामान्य माणसाला बघायला गेलं. आपण ऍक्सेप्ट करून टाकतो कुठलीही गोष्ट, म्हणजे हा टर्म्स अँड कोण वाचेल एवढं, जाऊ दे आपण ऍक्सेप्ट करून टाकूया, असं साधारण ते असतं. त्यात आणखी लिगल काहीही त्याला सिक्युरिटी नसल्यामुळे आणखी त्याचा मुद्दा थोडा जास्त उचलून धरणं गरजेचं आहे. बर. आणि मला असं वाटतं की जर सुधा मूर्तींनी हे बोलणं केलेलं आहे तर याचा अर्थ हाही होतो की आता हळूहळू त्याच्यावरती जे लिगल गोष्टी होणं गरजेचं आहे हम्म. ते सुद्धा राज्यसभेत आणि एकूणातच आपल्या गव्हर्नमेंटमध्ये ते व्हायला सुरुवात झाली पाहिजे. हा मुद्दा मला वाटतं तो पुढे गेला पाहिजे असं मला अच्छा, वाटतं. कारण या मुद्द्यानुसारच आता मुलांचं बालपण तिकडे हरवायला लागलेलं हे दिसतंय. मुलांचं बालपण आणि फेम ह्याचा पालक कशा पद्धतीनं विचार करत असतील? मी जितक्या पद्धतीने मला हे समजण्यात आलंय आणि माझ्याकडे जितक्या केसेस Cases. येतात, मुलं येतात, मी जितक्या मुलांना बघते, त्यातून मला असं वाटतं की एक सोपं साधन झालंय ते. आता साधारण प्रत्येकाला इन्फ्लुएन्सर बनायचं असतं. हा, म्हणजे ज्यांना ज्यांना जे काही थोडेफार एक्स्ट्रोवर्ट आहेत किंवा ज्यांना बाहेर लोकांशी गप्पा मारायला वगैरे आवडतं, ज्यांना थोडं अटेन्शन हवं असतं लोकांकडनं, अशा लोकांना बऱ्याच जणांना इन्फ्लुएन्सर बनण्याची इच्छा असते आणि त्याच्यात ओके. काही मी गैर मानत नाही, ह्याच्यात मी असंही नाही म्हणत की चुकीचं आहे की बरोबर आहे. मी फक्त इतकं म्हणते की स्वतःला कॅमेरासमोर आणणं आणि त्याच्यातनं इन्फ्लुएन्सर बनणं ह्याच्यापेक्षा कित्येक पटीने सोपं स्वतःच्या मुलाला कॅमेरासमोर आणणं आणि त्यातनं अच्छा. इन्फ्लुएन्सर बनवणं आहे. का? कारण तुमची इन्सिक्युरिटी तिकडे कुठेही येत नाही, तुमचा ओके. चेहरा तुम्हाला दाखवायला लागत नाही, बरोबर. त्याच्यामुळे तुमच्या बाबत असलेल्या ज्या काही तुम्हाला जर थोडीशी लाज वाटत असेल की मला नाही बाबा बरोबर. कॅमेरासमोर यायचं, ते मुलांना तुम्ही विचारू शकत नाही. पहिली गोष्ट, मुलं काही म्हणणार नाहीत की मला लाज वाटते किंवा मला कॅमेरासमोर यायचं नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला एक फ्री पास मिळून जातो ना की आपल्याला आता, आणि बरोबर. मुलांचे व्हिडिओ कोणीही बघतं. म्हणजे तुम्ही मला विचारलं तर कदाचित मीही एखाद दोन लहान मुलांच्या चॅनल्सना फॉलो करत असेल, राईट. आणि ते इतकं नकळत होऊन जातं कारण ते इतकी गोड असतात की त्याला फेम ही मिळते साधारण बरोबर. कुठल्याही व्हिडिओला तुम्ही हम्म. बघितलं तर. काही त्यातले खूपच प्रसिद्ध होतात, काही त्यातल्या त्यात असतात, पण तरी सुद्धा ते एकदम सोपं साधन असल्यामुळे त्याच्यातनं पैसे कमवणं हे एक पहिलं असू शकतं. आणि दुसरं असू शकतं की माझी जी स्वप्न होती, जी मी पूर्ण नाही पूर्ण करू नाही केली. शकले, ती आता मी माझ्या मुलांच्या थ्रू पूर्ण करते. इन्फ्लुएन्सर बनण्याची असो, प्रसिद्ध होण्याची असो. तर ते मला असं, आणि साधारण आपल्या म्हणजे पालकत्वाचा हा भाग आहे की पालकांची स्वप्न मुलांनी पूर्ण करावीत. हा एक सायकॉलॉजीचा भाग एस्पेशली आपल्या कल्चरमध्ये आहेच तो, आणि तो पूर्वीपासून चालत आलेला आहे. त्याच्यामुळे ते गृहीत धरलं जातं की हा, म्हणजे आता त्यात काय गैर आहे, माझ्या मुलाने माझी स्वप्न पूर्ण केली तर काय गैर आहे, हाही अच्छा. त्याच्या मागचा कदाचित विचार असू शकतो. हेही माझ्या लक्षात आलेलं बर. आहे. आता तुम्ही म्हणाला मगाशी ह्या बोलताना परत जसं मी मगाशा प्रश्नात म्हटलं की प्रसिद्धी, चाइल्ड ऍक्टर असो किंवा चाइल्ड इन्फ्लुएन्सर असो, प्रसिद्धी सगळ्यांसाठी हवी आहे. आता रिसेंटली टीव्ही मीडिया म्हणजे रियालिटी शोचं प्रस्थ खूपच वाढतंय, ज्याच्यामध्ये लहान मुलांना खूप बोलवलंय जातं आणि मुलं येतायतही. हो. एक केस अशी घडलीये की तो मुलगा एका रियालिटी शो मध्ये आला तेव्हा तो 4 का 5 वर्षाचा होता. हा गाण्याचा शो होता. त्यात तो खूप मोठ्या पद्धतीनं प्रसिद्ध झाला. हा राजस्थान सारख्या वाळवंटाच्या ठिकाणाहून आलेला होता. तोच मुलगा थोड्या काळाने त्याच रियालिटी शोच्या तरुण वयाच्या सीझनला आला, पण त्यावेळेस तो गाऊच शकला नाही. आणि तो गाऊ शकला नाही ह्याचं कारण तो मधल्या काळामध्ये त्याला जी काही मित्रांची संगत मिळाली, मग त्यातनं तो नको त्या मार्गाला लागला आणि त्यातनं त्याची जी दुरावस्था झाली, ह्याला कारणीभूत केवळ समाज आहे, प्रसिद्धी माध्यमं आहेत, पालक आहेत, की नक्की कोण आहे? हा ना खूप महत्वाचा मुद्दा आहे. मला वाटतं कारणीभूत कोण आहे. आणि मी एकूणात ज्या लेन्सनी काम करते चाइल्ड सायकॉलॉजीवरती, त्यातनं मला असं वाटतं की पूर्ण सिस्टीम ही एखाद्या गोष्टीशी जोडलेली आहे. तुम्ही कोणत्याही एका व्यक्तीला किंवा एका स्टेक होल्डरला त्याच्यामध्ये कारणीभूत मानू नाही शकत. तसं बघायला गेलं तर आपल्याकडे इतके सहजासहजी फोन्स अवेलेबल का होतात, तर ते एकूणात मार्केटचा त्याच्यामध्ये मुद्दा बरोबर. येतो, बरोबर. आता जेव्हा एखाद्या
वाळवंटातल्या मुलाच्या घरामध्ये किंवा एखाद्या खूप खेडेगावातल्या घरामध्ये ज्यांच्याकडे घरं नाही आहेत अशा लोकांकडेही फोन दिसून येतात अगदी सर्रास, खरंय. अगदी, आणि छान कॅमेरेवाले फोन दिसून येतात. बरोबर आहे. त्यामुळे त्याचा असलेला अवेलेबिलिटी, त्याच्यानंतर दुसरं, मग आपण कोण म्हणणार आहे की आता ते वापरू नका? जर सगळे वापरतायत तर हम्म. कोण म्हणणार ते वापरू नका? बरोबर. बरोबर. रियालिटी शोचा भाग असा आहे की ते ते परत ते चाइल्ड ऍक्टर आणि त्या मीडियामध्ये येतं. पण त्याच्यानंतर त्याचं जे फेम आहे ते टिकवून ठेवण्यासाठी सोशल मीडियाच वापरलं जातं. त्याच्या Right. ऐवजी दुसरा काही त्याच्याकडे आपल्याकडे उपाय नाहीये ते फेम टिकवून ठेवण्यासाठी. बरोबर. सगळ्यात सोपा उपाय आहे. त्याच्यामुळे परत मी ह्याच्याकडेच येईन की सोशल मीडियाकडे येईन. हा, मग आपण मार्केट म्हटलं. त्याच्यानंतर एकूणात नॉलेज, एज्युकेशन सिस्टम. आपल्याकडे फोन सतत अवेलेबल झाले, सोशल मीडिया सतत अवेलेबल झाला. त्याच्याबद्दलचं नॉलेज देण्यासाठी आपल्याकडे काय तरतुदी केल्या गेल्या आहेत? तर ऑलमोस्ट काहीच काहीच नाहीये. नाहीये. बरोबर. म्हणजे ना मुलांना शाळेमध्ये त्याच्याबद्दल काही सांगितलं जातं, ना पालकांना कुठल्या माध्यमातनं त्याच्याबद्दल काही सांगितलं बरोबर. जातं. तर ते एज्युकेशन मध्ये पण तो प्रॉब्लेम येतो. त्याच्यानंतर मला असं वाटतं की ना, आपल्याला दाखवलेली स्वप्न, म्हणजे एकूणातच सोसायटीला आपल्याला दाखवलेली स्वप्न ही साधारण, माझ्याकडे खूप पैसे आले पाहिजेत, मला माझ्याकडे गाडी आली पाहिजे, माझ्याकडे बंगला आला पाहिजे, हे इंडस्ट्रियलायझेशनचं एक मोठं काय म्हणतात त्याचं प्रमुख होतं की प्रत्येकाला पैसे हवेत, पैशांच्या आजूबाजूला आपल्याला असलेली लाईफस्टाईल आपण प्रत्येकाने निर्माण करावी अशी स्वप्न दाखवणं, हे त्याच्यामाग नाही तर मग इकॉनॉमीचा काही फायदाच होणार बरोबर. नाही ना. जे काही आता सध्या मोठी इकॉनॉमी पाहिजे, या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत, त्याचाही त्याच्यावरती परिणाम होतो की मग त्या आकांक्षा ज्या आहेत, स्वप्न जी आहेत, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जर मला हा एक सोपा महत्वाचा मुद्दा मिळत असेल तर का नाही? बरोबर. पण जसं म्हणजे तुम्ही म्हणालात की ते फेम मग हँडल करता येतं का मुलांना? तोच मोठा मुलांची प्रश्न आहे. एक्झॅक्टली. मुलं जेव्हा अडॉलेसन्स मध्ये येतात ना, तेव्हा ती स्वतःला खूप, एस्पेशली आता तुम्ही म्हणालात की ते लहान असताना आणि तिथून मग ते पुढे जेव्हा बरोबर. मोठ्यांच्या ह्याच्यात आले, अडॉलेसन्स ही मधली जी फेज आहे ना, आणि आता तर असा रिसर्च सांगितला गेला की अगदी 23-24 वर्षापर्यंत अडॉलेसन्स चालू राहतं, इतका आपला ब्रेन डेव्हलप होत असतो. तेव्हा आपण ना स्वतःला शोधत असतो, मी कोण आहे? म्हणजे अगदी ते लहानपणी सुद्धा होतं, आणि त्याची जी सेकंड विंडो असं म्हटलं जातं ऑफ ग्रोथ, तर त्याला ते आपण अडॉलेसन्स मध्ये पण शोधत असतो. आणि मग ते शोधत असताना अनेकदा हे तर आपल्याला माहितीये की कुठल्या लोकांशी आपण मैत्री करतो, आपल्याला फिट इन व्हायचं असतं की बरोबर. मला ह्या ग्रुप सोबत राहायचंय, तर मला ते जे करतायत ते करावं लागेल. आणि अनेकदा ती आयडेंटिटीज तयार झालेली असते सोशल मीडियाच्या अराउंड, फेमच्या अराउंड. आणि मग जेव्हा अचानक ते आलेलं फेम तुम्हाला हँडल करता येत नाही, त्यावेळेला तुमच्या आयडेंटिटी फॉर्मेशन मध्ये बराच त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून असं होतं की बऱ्याचदा असं बघितलं गेलंय की जी लहानातनं फेमस झालेली मुलं आहेत, त्यांना फेम हँडल करायला त्यांच्या ना आई वडिलांना, तर ती कुठल्या रुरल ग्रामीण भागातनं आलेलं, त्याच्या आई वडिलांना काय माहिती की कसं हँडल केलं पाहिजे, कसं त्याला पुढे नेलं पाहिजे. तुम्ही फेमस तर करताय, पण त्याचं पुढे तुम्ही काय करायचं शिक्षण द्या ना, त्यांना सांगा ना. तर ह्या सगळ्या गोष्टींनी सुद्धा मला असं वाटतं की एकूणातच आपल्याला सिस्टीम त्याच्या अराउंडची बदलणं गरजेचं आहे. आपण एका व्यक्तीला त्याच्यासाठी काही किंवा एका स्टेक होल्डरला त्याच्यासाठी बोलून काही उपयोग तेवढा होणार नाही, जितका जर सगळ्या पद्धतीने तो बदल झाला नाही तर होईल. म्हणजे इकडे तुमचं असं म्हणणं आहे की केवळ पालकच नाही तर समाजाला सुद्धा आता बदलण्याची गरज आहे. एक्झॅक्टली. बरोबर. सोशल मीडिया म्हटलं, तुम्ही ऑन मीडिया म्हणजे ऑन कॅमेरा आलात, त्याच्यानंतर तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होते. हे त्यातलं एक महत्त्वाचं पालकांसाठी एक गणित असतं की माझा मुलगा आला, मग त्याला एवढे व्ह्यूज मिळाले, मग एवढे सबस्क्रायबर मिळाले आणि मला पैसे मिळाले. बरोबर. मग पालकांची मानसिकता तिथनं बदलायला सुरुवात होते का? आणि त्याचा मुलांच्या वरती कसा परिणाम होतो की पैसा हा दोघांसाठी कारणीभूत ठरतो का? की मुलं म्हणतात की ठीक आहे मी दिसतोय ना. म्हणजे अगदी साधी एक गोष्ट सांगायची की आजकाल कॅटवॉक हे 3-4 वर्षाच्या मुलींना शिकवलं जातं, मुलांना शिकवलं जातं आणि त्याचे व्हिडिओज पडतात. बरोबर. आणि त्याच्यासाठी पालक अगदी फुल जोशनी ते कॅमेरावरनी टिपून ते तुमच्यावरती सोशल मीडियाला की बघा माझी मुलगी कशी कॅटवॉक करते. ह्या व्हिडिओ टाकताना या व्हिडिओला काहीतरी 1 लाख और काहीतरी व्ह्यूज आले आणि त्याचे त्यांना पैसे मिळाले म्हणून पालकांनी एका ठिकाणी कृतज्ञता व्यक्त केली आहे. हे सत्य विघातक आहे की हे सत्य सकारात्मक आहे? खूपच महत्वाचा प्रश्न आहे एकतर मला असं वाटतं. जेव्हा पैशांचा मुद्दा येतो ना, त्यावेळेला फार असं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये
ते म्हणणं की ते किती विघातक आहे आणि किती सकारात्मक आहे हे थोडंसं अवघड होऊन जातं. एकूणातच मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीला सध्या तरी आपण पूर्णपणे वाईट किंवा पूर्णपणे चांगलं ही रेषा जी आहे ती थोडी पुसट आहे. पण ह्या ठिकाणी मला असा मुद्दा मांडावासा वाटतो की पैसे मिळतात तर साधारण ना, आपण चाइल्ड ऍक्टर बद्दल जेव्हा बोललो होतो तेव्हा अशी तरतूद अनेक देशांमध्ये केली गेली आहे की हे पैसे तुम्ही स्वतःसाठी न वापरता तुम्हाला त्यातला बराचसा शेअर हा मुलांच्याच नावाने ट्रस्ट फंड मध्ये टाकावा टाकावा लागतो. लागतो. ठीक आहे. बरोबर. असे काहीही कायदे आपल्याला इन्फ्लुएन्सर मधनं आलेल्या पैशातनं दिसत नाही. दिसत ही नाही. पहिली गोष्ट. हम्म. दुसरी गोष्ट अशी की मुलांची अकाउंट पालक सांभाळतात. बरोबर. त्याच्यामुळे पैसा जो येणारा साधारण आहे तो पालकांकडेच येतो. बरोबर. हा, आणि मग त्याच्यातनं मुद्दा असा येतो की चाइल्ड लेबर ह्या गोष्टीबद्दल जेव्हा आपण बोलतो, याला चाइल्ड लेबर म्हणावं का मग? की तुमची महत्त्वाचा मुलांना तुम्ही प्रश्न आहे. कामाला लावताय आणि त्यातनं तुम्हाला पैसे मिळतायत, याला का आपण चाइल्ड लेबर म्हणू नये, हा दुसरा मुद्दा आहे. हम्म. बरोबर. त्या चाइल्ड लेबरला ऍक्सेप्ट करणारे, म्हणजे आता चाइल्ड ऍक्टर्सना ऍक्सेप्ट करणारे कायदे आहेत, पण ह्या इन्फ्लुएन्सर्सना ऍक्सेप्ट करणारेही कायदे नाहीयेत. म्हणजे अगदी रिजेक्ट करणारेही कायदे नाहीयेत, पण बरोबर. ऍक्सेप्ट करणारेही कायदे नाहीयेत. त्याला कायद्याच्या बंधनात कुठले अडकवणारे आपल्याकडे काहीच काहीच तरतुदी तरतूद नाहीये. नाहीये. त्याच्यामुळे हा खूप असा सेन्सिटिव्ह मुद्दा होऊन जातो की तुमच्या मुलांसाठी कितीही तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे, कशा पद्धतीची आहे, कुठून तुम्ही येता, कुठल्या भागातनं येता, कुठल्या जॉग्राफिकल भागातनं येता, या सगळ्या गोष्टींना गणता मी एका प्रिव्हिलेज्ड फॅमिलीतनं येते, त्यामुळे मी असं म्हणू शकते की तुम्ही त्या पैशांचा कशा पद्धतीने वापर वापर करताय करणार. हे खूप महत्वाचं आहे. पण जेव्हा एखादा व्यक्ती प्रिव्हिलेज्ड फॅमिलीतनं, इकॉनॉमिकली प्रिव्हिलेज्ड फॅमिलीतनं येणारे पेरेंट्स नसतात, तेव्हा कोण कोणत्या तोंडाने त्याला हे सांगू शकतं की तुम्ही हा पैसा कसा वापरताय, तुम्ही तुमच्या मुलांना. मग हाही त्याच्यातला एक मुद्दा येतो की एकूणातच मग आता प्रिव्हिलेज फॅमिलीतले नाही आहेत तर म्हणून चाइल्ड लेबर करायचं का, तर नाही. हा तर मुद्दा आपल्याकडे खूपच महत्वाचा आहे. बरोबर. तर ती ना खूप अशी पुसट रेषा आहे ज्याच्यामध्ये हे कळत नाही की कोणाला म्हणावं आणि कोणाला नाही. अगदी अच्छा. श्रीमंतातल्या श्रीमंत लोकही त्याचा पैशांसाठी फायदा घेत आहेत आणि अगदी हम्म. गरीबातली गरीब लोकही त्याचा पैशांसाठी बरोबर. फायदा घेत आहेत. हा, आणि मग त्याला एकतर आपण त्याला सेम लाईन वरती ठेवू नाही शकत. पण एकूणातच ह्या गोष्टीमध्ये जेव्हा पैसा इन्व्हॉल्व्ह होतो ना, तेव्हा मला असं वाटतं की मुलांचं जे मानसिक आरोग्य आहे त्याच्यावरती त्याचा खूप परिणाम होतो. ओके. हा, कारण मुलं मोठी होणार आहेत. परत मी तेच म्हणेन, मुलं मोठी होणार आहेत. ती लहान असताना छान क्यूट दिसत होती, काय दिसत होती, जे काही असेल. बरोबर. हा, अगदी फेलचे म्हणजे मुलं पडतायत किंवा त्यांना वाचवलं जातंय ह्याचेही व्हिडिओज Videos टाकले जातात. मुलं नंतर येऊन तुम्हाला म्हणू शकतात की तुम्हाला काय अधिकार होता माझा अशा एम्बॅरेसिंग व्हिडिओज टाकायचा फक्त तुमच्या पैशांसाठी. हा, तुम्हाला कोणी अधिकार दिला? त्याच्यातनं एकूणच फॅमिलीचं एन्व्हायरमेंट पुढे जाऊन काय प्रकारचं तयार होतं, मुलांचा पालकांवरचा असलेला विश्वास, एकूणात पालकांना असं वाटणं की मी माझ्या मुलाला कशाही पद्धतीने कुठल्याही गोष्टीसाठी वापर करून घेऊ शकतो, ही मानसिकता मग तीच पुढे चालत राहते का? मग त्याचं पुढे काय होणार? मग मग मुलांना नाही ना, त्यांना ऑटोनॉमी हवी आहे, त्यांना हवंय की माझं मीत्व हवं. मग त्याचा पुढे क्लॅशेस किती होणार, त्याला कसं सांभाळलं जाणार, या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो जो त्यावेळेला आपण करत बरोबर. नाही. आता तुम्ही एक चाइल्ड काउन्सिलर म्हणून काम करता, जेव्हा हम्म. तुमच्याकडे अशा पद्धतीच्या केसेस येतात, त्यावेळेला या केसेससाठी तुम्ही स्वतःला कशा पद्धतीनं एक वेगळ्या भूमिकेतनं बघता आणि तुम्ही या मुलांना कशा पद्धतीनं काउन्सिल करता, कारण ही सगळ्यात मोठा टास्क आहे आता सध्यासाठी. कारण मुलांना तुम्ही सांगितलं की आई वडिलांना तुम्ही एवढं सांगू शकता की फोन पासून बाजूला ठेवा, बरोबर. पण तसं नाही होत ना. आजकाल तुम्ही बघता की खायला पण दिलं की एक कार्टून लावून दिलं की मुलं खातात, आणि दिस इज द रियालिटी की जी तुम्ही नाकारू शकत नाही. मग एक सायकोलॉजिस्ट म्हणून, जेव्हा काउन्सिलर म्हणून तुम्ही काम करता, तेव्हा तुम्ही ह्याची एका केसची सुरुवात कशा पद्धतीनं करता? मी ना काही अनुभव आधी सांगते की मी एकूणच मुलांच्या ग्रुप्स सोबत भरपूर काम करते. माझं ग्रुप वर्क जास्त असतं, तर मला ग्रुप्समध्ये आणखी जास्त अशा
पाहायला मिळणारी एक्झाम्पल्स मिळतात. तर अनेकदा मी असं पाहिलंय की आता ना आजकाल अनेक शाळांमध्ये, इंटरनॅशनल शाळांमध्ये फोन आणायला अलाउड आहे मुलांना. हो. मी जेव्हा मुलांना मी आउटडोअर थेरपी किंवा आउटडोअर मेंटल हेल्थ या गोष्टीमध्ये जास्त काम करते. त्याचा काय मुद्दा असतो की मुलांना प्रेझेंटमध्ये आत्ता काय चाललं आहे त्याच्यामध्ये जगण्यासाठी, त्याचा उपयोग करण्यासाठी सक्षम करावं आणि तीच स्किल्स जी काही आपण शिकतो ती वापरून त्यांनी पुढे स्वतःच्या मेंटल हेल्थचा ची काळजी घेतली पाहिजे, हा त्याचा मागचा हेतू आहे. आता जेव्हा मी मुलांच्या ग्रुपसोबत असते तेव्हा जेव्हा आम्ही त्यांना बाहेर घेऊन जातो, निसर्गात घेऊन जातो, अनेकदा आम्हाला असं दिसून येतं की मुलांना ना ऍक्च्युली खूप एडिक्शन सारखंच झालेलं आहे फोनचं. अच्छा. म्हणजे इतकं की कुठल्याही ठिकाणी त्यांच्याकडनं जर फोन काढून घेतला किंवा त्यांना सांगितलं की या ट्रिपवरती तुम्हाला फोन अलाउड नाहीये, तर ओके. त्यांना अस्वस्थ व्हायला होतं. बापरे. त्यांना कळतच नाही की आम्ही काय करू जर आमच्याकडे फोन नाहीये तर. म्हणजे इतकं ज्यांना एस्पेशली शाळेत फोन आणायला अलाउड आहे त्यांना तर दुसरा विरंगुळाच सुचत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की जिथे तुम्ही जाताय त्या जागेचा अनुभव घेण्याच्या ऐवजी पहिली जर त्यांच्याकडे फोन असेल तर पहिली त्यांची रिॲक्शन अशी होते की फोन काढा आणि फोटो घ्या. आणि फोटो कसले घ्या? समोरच्या गोष्टीचे नाही, स्वतःचे. अच्छा. तर ही मानसिकता कुठून आली असेल? म्हणजे बरोबर. फक्त त्या मुलाला स्वतःला तर असं कधी वाटलं नाही की लहानपणापासून की मी स्वतःचे फोटो घेत राहावं. ती कोणीतरी त्यांच्यामध्ये रुजवलेली आहे ना. बरोबर. आणि मग अशा वेळेला तुम्ही सतत एका वेगळ्या जगात जगत असता. म्हणजे तुमचं जग जिथे तुम्ही आत्ता आहात ते जग आणि तुमच्या सोशल मीडियाचं जग, हे किती त्याच्यामधला कॉन्ट्रास्ट आहे. आणि मग तुम्ही रिअल काय आहे आणि फॉल्स काय आहे यातला फरकच मग तो हे व्हायला लागतो की मला कळतच नाही की अच्छा. तर एकदम मर्ज होऊन जातं एकमेकांमध्ये ना, ते जगच मर्ज होऊन जातं. आणि मग मी सोशल मीडियामध्ये जगतेय का मी माझ्या रेग्युलर जीवनामध्ये जगते, हा त्यातला एक खूप मोठा मी पाहिलेला त्याचा परिणाम आहे. ओके. तर त्याच्यावरती मला असं वाटतं की मुलांना हे शिकवणं, मुलांना असं नाही की मी याच्यातनं कुठेही मुलांना ब्लेम नाही करणार. आपण नाहीच करू शकत कारण ती बरोबर आहे. कुठनं तरी शिकलेली आहे. मग त्यांना आता हळू-हळू त्याच्या पुढे जाऊन स्वतःची आयडेंटिटी वेगळ्या पद्धतीने शोधायला मदत करणं, हे मला वाटतं माझं पहिलं काम असतं. की कोण आहे मी? सेल्फ अवेअरनेस. मी स्वतःला फक्त बाहेरनं जाणते. मी कुठली लिपस्टिक लावते, मी कुठल्या पद्धतीने माझे केस विंचर, मी काय पद्धतीचे कपडे घालतोय. हे मी जर स्वतःला सतत बघत असते. कारण आरसा तर आता प्रत्येकाच्या एवढा मोठा समोर प्रत्येक खोलीत असतोच. बरोबर. आता त्याच्या आतमध्ये जाऊन माझ्या आतमध्ये काय चाललंय? मला काय पद्धतीच्या भावना सतत माझ्या मनात असतात? कशा पद्धतीने मी विचार करते? एकूणच त्याचा माझ्या एकूण जगण्यावरती काय परिणाम होतो? ह्या सगळ्या अंतर्गत आयडेंटिटीच्या गोष्टी असतात ना, त्याच्यावरती तुम्ही फोकस करणं ओके. हे माझं पहिलं त्याच्यातलं एम असतं. आणि मग ते जेव्हा व्हायला लागतं ना, तेव्हा बदल होणं ह्याच्या पूर्वीची जी स्टेप असते ती स्वतःला जाणून घेणं ही असते. आणि मग तेव्हा जे व्हायला लागतं हळूहळू ती पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट मला अशी वाटते की एकूणातनं निसर्ग आणि आपण ह्याचं नातं जे तुटत चाललेलं आहे ना, त्याच्यावरती माझं खूप काम चालतं. कारण अनेकदा आरसा हा आपल्याला निसर्गातनंही दिसून येतो. बरोबर. म्हणजे मी एखाद्या झाडाशी स्वतःला असोसिएट करू शकते. का तर ते झाड, आता मी एक झाड फॉर एक्झाम्पल आमच्या जे कॅम्प्स असतात त्याच्यामध्ये मुलांसोबत आम्ही ही गोष्ट करतो आणि ते स्टोरीज वीव करतात त्याच्यातनं. आणि स्वतःची स्टोरी आणि समोरच्या झाडाची स्टोरी ह्याला एकत्र करून कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यावरती काम ओके. करू शकता. आणि मग त्याच्यात एक झाड होतं, म्हणजे मी हे नक्की सांगू इच्छिते, नाही असं झाड होतं ते असं खूप टँगल होऊन ते वाढलं होतं आणि मग नंतर त्याला वरती खूप बहार आला होता. तर एका मुलीने ते चूज केलं आणि ती म्हणाली की मॅम मला असं दिसून येतं की माझं आयुष्य असंच आहे की खूप टँगल आहे आणि त्याच्यातनं हळूहळू मी एक्सपेक्ट करते की कुठून तरी माझ्या आयुष्याला बहार येईल. क्या बात है है. ना? तर ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी आणि मग त्या निसर्गाशी कनेक्शन जेव्हा आपले डोळे बाहेर बघतात.
कायम. आपले सेन्सेस सगळी बाहेरची बाहेर. इन्फॉर्मेशन आत घेतात. मग त्या बाहेरच्या इन्फॉर्मेशनला आपण कसं कनेक्ट करावं, आतनं कसं कनेक्ट करावं, प्रेझेंट कसं राहावं, ज्या ठिकाणी आपण आहोत त्या मोमेंटमध्ये प्रेझेंट कसं राहावं, ओके. या सगळ्या गोष्टीतनं एकूणात माझं काम चालतं, की मग मुलांना स्वतःला वेगळ्या पद्धतीने बघायची एक नजर मिळते. बरोबर. पण त्यातनं. आता तुम्ही हे बोलताना मध्ये हं. म्हणालात, की मुलांना बदल घडवणं हे हं. तेवढं कठीण असतं, कारण तुम्हाला एका गोष्टीला, कारण मुलांना नाही म्हटलं, की मुलांची चिडचिड सुरू होते, बरोबर. की जो पालकांसाठी सगळ्यात डोक्याला ताप असतो. बरोबर. फोन घेऊ नको असं म्हटलं, की हं. मग तिथे पालकांचं, की "अरे जाऊ देत, ही कटकट कशाला?" बरोबर. ही जी मधली स्टेज आहे, की जिथे तुम्ही म्हणालात, की बदल घडवायला सुरुवात होते, तिथे मुलांची मानसिकता कशी बदलते, तिथे त्यांची हं. चिडचिड, निगेटिव्हिटी आणि हं. स्वतःला त्रास देणं, या गोष्टी खूप जास्त प्रॉमिनंटली दिसून येतात. बरोबर. मग ह्याच्यावरती तुम्ही कशाप्रकारे सोल्युशन काढता? अवघड आहे काम हां. म्हणजे एकूणातच सांगायला गेलं तर एस्पेशली म्हणजे मी ज्या वयाच्या मुलांसोबत जास्तीत जास्त काम करते, तुम्ही म्हणालात तसं मी 9 वर्षाच्या पुढच्या मुलांसोबत, बरोबर. अडॉलसंट सोबत जास्त काम करते. आणि या काळामध्ये एकूणातच त्यांचे हॉर्मोनल चेंजेस खूप होत असतात. त्यांची ग्रोथ होत असते. त्यांना खूप स्वातंत्र्य हवं असतं. कोणी आम्हाला सांगितलं नाही पाहिजे आम्ही काय करावं. या सगळ्या गोष्टी त्या अडॉलसन्समध्ये घडत असतात. अशा वेळेला तुम्ही त्यांना सांगणं, की आत्तापर्यंत तुम्ही जे करत आलेले आहात, जी तुमची सवय आहे, ती आता बाजूला ठेवा आणि दुसरं बरोबर. काहीतरी घ्या. हे खूप कर्मकठीण काम असतं. हे तर मी नक्की सांगेन. पण त्याच्यासाठी मला असं वाटतं, की अनेकदा ना त्यांना आवडणारे ऑप्शन्स जर निर्माण झाले, त्यांना मजा येते ना, म्हणजे फोन बघून आपल्या डोपामिन रिलीज होतं, बरोबर? ते डोपामिन रिलीज होण्याचे किंवा त्यातनं आनंद मिळण्याच्या आणखी काही गोष्टी आपण त्यांच्यासाठी तयार करू शकतो का? मग अच्छा. गेम्समधनं, वेगवेगळ्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज ज्याच्यात त्यांना डोकं लावायला लागेल किंवा त्यांना मूव्हमेंट बेस्ड असेल, ज्याच्यामध्ये त्यांना नुसतं बसून ऐकायला नाही लागणार. त्याला एक्सपिरियन्शियल एज्युकेशन असं म्हणतात. अच्छा. हां, तर ते एक्सपिरियन्स त्यांना वेगवेगळे देणं, हेही त्यांच्यासाठी थोडं फार डोपामिन रिलीजचं ठरू शकतं का? त्याच्यातनं त्यांना आनंद मिळू शकतो का? हे पण ओके. एक गोष्ट आम्ही सतत बघत ओके. राहतो, की त्यांना बिझी ठेवा. त्यांना काही-काही ॲक्टिव्हिटीज करा त्यांच्यासोबत. त्यांना मज्जा येईल अशा खेळातनं त्यांना शिकवा. या ओके. सगळ्या गोष्टी तर महत्त्वाच्या असतातच. त्याच्याशिवाय सुद्धा मला असं वाटतं, की एकूणातच जेव्हा या मुलांसोबत अशा पद्धतीने काम केलं जातं, त्यावेळेला त्यांना त्यांच्या भावना कशा पद्धतीने हँडल कराव्यात, हे शिकवण्यासाठी किंवा त्यांच्या भावनांना वाव देण्यासाठी सुद्धा कोणीतरी मानसिक आरोग्य तज्ञ तिथे असणं खूप गरजेचं गरजेचं असतं. आहे. ओके. आणि अनेक मुलांसोबत जेव्हा काम करत असतो, तेव्हा सगळेच काही सायकॉलॉजिस्ट नसतात. काही लोकं जी असतात ती त्यांच्यासाठी आणखी वेगळ्या गोष्टी करण्यासाठी पण असतात. पण मग ॲज अ सायकॉलॉजिस्ट माझं काम काय आहे, की त्यावेळेला त्यांना तो मानसिक आधार देणं, की ठीक आहे तुम्हाला त्या भावना येतायत, तुम्हाला अस्वस्थ होतंय. अनेक लोकं अस्वस्थ होतात आयुष्यात. पण आता आपण त्याला कसं हँडल करावं? हे जे शिकवणं असतं ना, ते मला वाटतं महत्त्वाचं तिथे ठरतं. बरोबर. आणि ते त्यांना पुढेही कामी येणार. फक्त तेव्हाच नाही, तेव्हाच ते नाही. त्यांना पुढेही कामी येणार. बरोबर. चाइल्ड इन्फ्लुएन्सर ह्या टॉपिकवरती आपण जेव्हा बोलत होतो, तेव्हा मला आता एक, तुम्ही चाइल्ड काउन्सिलर म्हणून पालकांना काय सल्ला द्याल? ओके. मला म्हणजे एकूणातच सल्ले देणं हे एखाद्या काउन्सिलरचं काम नाहीये. करेक्ट. पण तरीही त्याच्यातनं म्हणजे रिसर्चमधनं जर सांगायला गेलं, तर मला असं वाटतं, की एक गोष्ट जी करू शकतो आपण, ती म्हणजे जाणून घ्या, की तुम्ही जे व्हिडिओज टाकताय, तुम्ही जे फोटोज टाकताय, त्याच्यामागे टर्म्स एंड कंडिशन्स काय आहेत? हे बरं. तुम्ही पहिले जाणून घ्या. त्याच्या लीगल गोष्टी काय आहेत? तुम्ही टाकलेल्या गोष्टींचा कशा पद्धतीने वापर होऊ शकतो? आपण म्हणतो ना, ते अज्ञानात सुख असतं. हां, तर तेच साधारण सध्या चालत आलेलं आहे. कारण जेव्हा त्यांना कळेल ना, की त्याला कशा पद्धतीने वापरलं जाऊ शकतं, अगदी खरं त्यावेळेला आहे. त्या ज्ञानातनं आलेले जे भीती पण निर्माण होऊ शकते आणि त्यातनं आपल्याला लक्षात येईल, की आता ठीक आहे, आता मी इन्फॉर्म्ड चॉईस करतेय. हां, की मला माहिती आहे, की ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत त्या व्हिडिओतनं, तरीही मी ते टाकायचा जर डिसिजन घेतेय, तर तो मग माझा इन्फॉर्म्ड चॉईस आहे. ओके. दुसरी गोष्ट मला अशी वाटते, की
थांबा, म्हणजे अगदी लगेच तुम्हाला ते व्हिडिओ टाकायची गरज आहे का? तुम्ही काढून ठेवा व्हिडिओ. हां, जर शेअरिंग मला लोकांसोबत शेअर करायचंय, हाच जर मूळ मुद्दा असेल, तर मग थोडे प्रायव्हेट प्लॅटफॉर्म्स असतील. WhatsAppसुद्धा एक सोशल मीडियासारखंच आता आपण बरोबर. मानतो. पण तरीसुद्धा प्रायव्हेट प्लॅटफॉर्म्स ज्याच्यामध्ये तुमच्या फॅमिलीचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये तुम्ही शेअर केलंत. हां, रादर दॅन आपण प्रायव्हेट अकाउंट असलं ना सोशल मीडियावर, तरीसुद्धा ते प्रायव्हेट नसतं. बरोबर. हां, त्याच्यामुळे ते प्रायव्हेट ग्रुप्समध्ये पाठवणं, हा एक त्याच्यातला शेअरच करायचा हां, असेल तर मुद्दा असू बरोबर. शकतो. तिसरं मला असं वाटतं, की जर तुम्हाला सोशल मीडियावर टाकायचंच आहे, तर एक 8-10 वर्ष थांबा आणि मग जेव्हा मूल तुमचं अशा अशा स्टेजला येईल, की ते म्हणेल, की मला हा व्हिडिओ टाकलेला चालेल, चला आपण टाकूया. बरोबर. कन्सेंट देण्याच्या थोड्याफार तरी स्टेजला येईल. ओके. त्यावेळेला आपण असं म्हणू शकतो, की आता तुम्ही त्याचं कन्सेंट घेऊन टाका. तरीही 18 वर्षापर्यंत कन्सेंट मूल देऊ शकत नाही हेच आपण म्हणतो. बरोबर. पण तरी त्यातल्या त्यात मूल मोठं होऊ दे, त्याला ओके. समजायला लागू दे. हे काही मुद्दे मला असं वाटतं महत्वाचे आहेत. हे झालं पालकांसाठी. आता तुम्ही म्हणालात, की परदेशात अनेक असे कायदे आहेत, पण भारतात असे कायदे नाहीत. तर भारतात अशा कुठल्या कायद्यांची गरज आहे? एकूणातच मला असं वाटतं, की मॉनिटरी हा पहिला मुद्दा आहे, की जेव्हा हं. मॉनिटरी गोष्टींसाठी लोकं करतात, तर त्याच्यासाठी कायदे असले पाहिजेत, की यातनं येणाऱ्या पैशाचं काय होणार? ते कोण वापरणार? कशासाठी वापरणार? ते कुठे गेले पाहिजे? हा ओके. एक कायदा त्याच्यासाठी हं. महत्वाचा आहे. दुसरा कायदा मला वाटतं सोशल मीडियाच्याच अराउंड आपले कायदे अजून जास्त सक्षम होणं गरजेचं आहे. ओके. जे थोडेसे लूज इकडे-तिकडे आहेत, ते आपल्यालाही आणि त्याचं अनेकदा सक्षम करायला गेलं तर सोशल मीडियाच्या जे काही म्हणजे फाउंडर्स असतात त्यांच्याकडनं मग रोष येतो, की मग आम्ही चालवणारच नाही आमचं सोशल मीडिया तुमच्या देशामध्ये. या सगळ्यात त्या खूपच बरोबर. गुंतागुंतीचं आहे. ते काही असं एकदम सोपं नाही. पण ते आणखी आपण जर त्याला व्यवस्थित मुद्देसूद करू शकलो, तर तेही महत्वाचं आहे. आणि तिसरं मला असं वाटतं, की वय, किती वयाच्या मुलांचे तुम्ही फोटो टाकू शकता. अगदी खरं है आहे. ना? ते एक जसं 18 वर्षाच्या पुढच्याच लोकांचे तुम्ही इंटरनेटवरती व्हिडिओ कन्सेंट सह टाकू शकता, असं त्याच्यात ॲक्चुअली आहे. हं. हां, पण मग हाच तो जो मुद्दा आहे, तो इथेही आणता येऊ शकतो का? की तुम्ही Instagram, Facebook हे जे सोशल मीडिया आहेत, त्याच्यावरती कुठल्या वयाच्या मुलांचे व्हिडिओ टाकू शकता? ओके. त्याच्या खालचे व्हिडिओ टाकायचे असतील, तर मग तुम्हाला काय परमिशन घ्यायची गरज आहे? कोणाची परमिशन घ्यायची गरज आहे? या सगळ्या मुद्द्यांवरती मला वाटतं कायदे येणं गरजेचं आहे. अच्छा. तुम्ही आम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगितली आहे. हं. मुक्ता मॅम, आत्ता कसं झालंय, की सोशल मीडिया हे जीवन झालंय आणि हं. या जीवनाला एक दुसरं जीवन तयार करण्याची आता काळाची गरज झाली आहे आणि चाइल्ड सायकॉलॉजिस्ट म्हणून तुम्ही हे काम करतायत, की त्या मुलाला सोशल मीडियाच्या लाईफमधनं बाहेर काढायचं आणि एक दुसऱ्या लाईफमध्ये नेऊन त्याला हं. स्वतःचं अस्तित्व मिळवण्यासाठीचा तुमचा प्रयत्न हा नक्कीच कौतुकास्पद आहे. तुम्ही थँक यू. MHA-MTBमध्ये आलात आणि आम्हाला खूप महत्त्वाची आणि मोलाची माहिती सांगितली. यासाठी तुमचे MHA-MTB तर्फे धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक यू. चाइल्ड काउन्सिलर म्हणजे खरंच खूप जोखमीचं काम असतं. मुलाला त्याचं स्वतःचं विश्व निर्माण करण्यासाठी हा खूप महत्त्वाचा माणूस असतो. ही व्यक्ती खूप महत्त्वाची असते. सोशल मीडियाने सध्या सगळ्याच लहान मुलांना बरबाद करून ठेवलंय असं म्हणणं जरी चुकीचं असेल, तरी सोशल मीडिया हा तुम्हाला पुढे नक्कीच घातकी विश्वात नेऊ शकतो, हे तितकंच खरं आहे. या विषयावरती आज आपण मनमोकळ्या गप्पा मारल्यात. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हाला कमेंटमधनं नक्की कळवा. त्यासाठी MHA-MTBला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.